युगानयुगे जे नाव त्याचं अस्तित्व इतिहासातल्या पानांमध्ये कधीही न पुसल्या जाणाऱ्या शाईप्रमाणे टिकून राहतं, ते नाव माझ्या राजाचं आहे. असा युग पुरुष जन्मायला युग निघून जातात, असा हा शिवशंभू या मातीत जन्मला. या मातीचं ऋण मी कसं फेडू? कधीतरी देह ठेवेन याच मातीत, जाता जाता घेऊन जाईन पुण्याई. त्या दरबारात मुजरा करेल माझ्या शिवरायाला, भेटेन माझ्या परमेश्वराला. तारीख 19 फेब्रुवारी 2025. स्थळ पुणे. निमित्त शिवजयंती सोहळा. सर्वजण पारंपरिक पोशाखात शोभून दिसत असताना मी मात्र टी शर्ट जीन्सवर. माझा पोशाख मला खटकायला लागला तर असा टोप घेऊन मी मस्तकी शोभवला. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख, त्यामुळे अंदाज होताच की या ऐतिहासिक शहरात हा ऐतिहासिक दिवस धूमधडाक्यात साजरा होत असणार. म्हणून पोहोचलो होतो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच पेठेत, शनिवार वाड्याजवळ. बाजारातील सर्व दुकाने बंद होती. ट्रॅफिक पर्यायी मार्गांनी वळवले होते. इथे गर्दी होती फक्त शिवभक्तांची, आणि गाड्या होत्या त्या वेगवेगळ्या चित्ररथांच्या. शिवराय म्हणजे आमचे दैवत, शिवजयंती म्हणजे आमचा सण. हा सण कोणी तारखेनुसार साजरा करतो तर कोणी तिथीनुसार. हा सण फक्त सण नव्हे तर उत्सव आहे, जो प्रत्येक गावात प्रत्येक शहरात साजरा होतो. पण पुण्यातली ही शिवजयंती, ही मिरवणूक थोडी खास असते, कारण या मिरवणुकीत भाग घेतात ती घराणी ज्यांच्या पूर्वजांनी इतिहासात स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. प्रत्येक घराण्याचा आपला वेगळा चित्ररथ असतो. 1-2 नव्हे तर तब्बल 67, जे की मी मोजले. वर्तमानात एकाच ठिकाणी मावळ्यांचे हे वंशज पाहणे म्हणजे सुवर्ण योगच. आजपर्यंत आपल्याला या मावळ्यांची नावे माहिती होती. इथे असलेली सगळीच नावे कदाचित कोणाला माहिती असतील, पण या निमित्ताने आपल्याला इतिहासात डोकावता येतं. शिवराय सर्वांना माहीत आहेतच, पण हे मावळे, ही घराणे ही माहिती करून आपल्याला घेता येतात. जिजामाता चौक ते COEP ग्राउंडपर्यंत ही मिरवणूक मार्ग असते. मिरवणूक सकाळी 10 ते 11च्या दरम्यान सुरू होते व शेवटचा रथ शेवट करता करता संध्याकाळ होते. एकाच ठिकाणी थांबून सर्व रथ पाहायचे तर जास्त वेळ हवा. चालत पाहायचे झाले तर तासाभरात सर्व रथ पाहून होतात. पण कित्येक रथांसोबत मर्दानी खेळांची मंडळे, वाद्य पथकेही असतात, त्यामुळे तो आनंद घ्यायचा असेल तर अधिक वेळ हवा. इथे जमणारा बहुतांश जनसमुदाय हा पारंपरिक पोशाखात असतो, त्यामुळे साहजिकच मराठी वेशभूषेने संपूर्ण परिसर रंगून निघतो. काहींना पाहून तर असंच वाटतं की साक्षात मावळाच अवतरला की काय. आणि शिवबाराजे तर मोजता मोजता थकाल एवढे सारे. आजकालची युद्धे ही आधुनिक शस्त्रांनी लढली जातात. शिवकाळातील हत्यारे ही संग्रहालयातील शोभेची वास्तूसाठी उरली आहेत फक्त. पण आजही ही हत्यारे चालवणे म्हणजे फक्त युद्धकला नव्हे तर खेळाचाही एक प्रकार आहे. म्हणून तर याला मर्दानी खेळ म्हणत असावेत. या खेळाने शारीरिक कसरत तर होतेच, शिवाय हा खेळ मनगटाचं बळ आणि हृदयातील रग वाढवते. इतिहास जपायचा असेल तर असे मर्दानी खेळ हे शिकले आणि शिकवले गेले पाहिजे. आज कुठलाही सण उत्सव म्हटलं तर DJ आणि लेझर लाईट्स असं समीकरण झालंय जणू. शून्य मूल्यांचा धांगडधिंगा करून याचा आनंद प्राप्त होतो. मुळात खरा आनंद आपल्या संस्कृतीमध्ये, पण याच्या मुळात जाऊन परंपरेने मिळालेली सांस्कृतिक श्रीमंती कोणाला राखायचीच नाहीये. इथे या मिरवणुकीत ही श्रीमंती अनुभवता येते, त्यामुळे मुद्दामून इथे येऊन हा सोहळा पाहायला हरकत नाही. कीर्तिवंत शिवरायांची कीर्ती काही छोटी नव्हे.
हा जाणता राजा जगाच्या कानाकोपऱ्यात माहिती आहे. स्वराज्याचा चेहरा म्हणून जरी छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जात असले तरी आदिलशाही, निजाम, मुघलांसारख्या शक्तिशाली साम्राज्यांना पाणी पाजणाऱ्या शिवरायांची ताकद त्यांचे मावळे होते. इतिहासातले ते किस्से आजही स्फूर्तीने भारावून टाकतात. कित्येक मावळ्यांच्या शौर्यगाथा आपण वाचल्या आहेत आणि ऐकल्या आहेत. प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेतोजी पालकर, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, सिंहगडाचा सिंह तानाजी मालुसरे, स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर, पावनखिंड आपल्या रक्ताने पावन करणारे बाजीप्रभू देशपांडे, पुरंदर शर्तीने लढवणारे मुरारबाजी, आधी शिवराय व नंतर शंभूराजांमागे खंबीर उभे राहणारे हंबीरराव, अवघ्या 60 मावळ्यांनिशी पन्हाळगड जिंकणारे कोंडाजी फर्जंड, शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले, वेडात वीर दौडले 7 प्रतापराव गुजर, एका हातात निकारा दुसऱ्या हातात तुळशीपत्र ठेवणारे कान्होजी जेदे. किती 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 मोठी ही यादे नावे घेता घेता संपायची नाहीत. कित्येक इतिहासाला परिचित तर कित्येक जण अपरिचित राहिले. मराठ्यांनी इतिहास घडविला पण तो लिहिला नाही. इथे हा सोहळा संधी देतो त्या ज्ञात अज्ञात घराण्यांना त्यांच्या इतिहासाला जाणून घेण्याची. या राजघराण्याच्या प्रमुखांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह, सत्कार आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी. हा सोहळा, ही मिरवणूक खऱ्या अर्थाने खास ठरते, कारण इथे त्या घराण्यांना त्यांच्या पूर्वजांना तो सन्मान मिळतो ज्याचे ते हकदार आहेत. शिवाजी महाराजांना अभ्यासायचं असेल तर त्या मावळ्यांना अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही. यातली कित्येक घराणी फक्त शिवकाळात नव्हे तर त्यापुढेही मराठी साम्राज्यासाठी योगदान देताना दिसतात. आज ही सर्व घराणी महाराजांना मानवंदना देण्यासाठी एकत्र येत असतील तर नक्कीच महाराजांनी त्यांच्या नावाचं असं वलय बनवून ठेवलंय ज्या नावाच्या छत्रछायेखाली आजही अभिमानाने मान उंच होते. आज हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहत असाल, पण पुढच्या वर्षी यायला लागतंच. इथे नाहीतर कोणत्याही गड किल्ल्यावर जा, अशा ठिकाणी जा जिथे शिवजयंतीचा खरा सार असेल. गाड्यांना भगवे झेंडे लावून कर्कश आवाज करत बाईक रॅली काढणे शिवभक्ती नव्हे. डीजेच्या ठेक्यावर अर्थहीन नाचणे शिवभक्ती नव्हे. फक्त नामघोष करणे, गारद देणे शिवभक्ती नव्हे. समतेची जाण, स्त्रीचा सन्मान, निसर्गाची राखण, राष्ट्रभक्तीची आण म्हणजे खरी शिवभक्ती. भले तुम्हाला शिवरायांचा इतिहास माहिती नसेल तरी तुम्ही आदर्श शिलेदार ठरता.